बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये झिका आजाराचा आणखी एक रुग्ण आढळलाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मुंडवा भागामध्ये 47 वर्षीय महिलेला झिकाची लागण झाली आहे। पुण्यामध्ये झिकाचा धोका वाढताना दिसतोय। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, तिसरा पेशंट हा झिकाचा। काल एरंडवणा भागातील एक डॉक्टर आणि त्यांची 13 वर्षांची मुलगी झिका पॉझिटिव्ह आढळली होती आणि त्यानंतर मुंडवा भागातील एका 47 वर्षाच्या महिलेच्या रक्ताचे नमुने देखील झिका पॉझिटिव्ह आलेले आहेत। त्यामुळे पुण्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव किंवा धोका वाढताना दिसतोय। डासांच्या पासून या रोगाची उत्पत्ती होतीये। त्यामुळे महापालिकेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलंय की पावसामुळे जे काही पाणी पडतं ते साचू देऊ नका किंवा जे काही डबकी साचतात ती साचू देऊ नका। एकीकडे महापालिकेने देखील उपाययोजना सुरू केल्याचं सांगितलं जात आहे, मात्र लोकांनी देखील याबाबत काळजी घेण्याची आवश्यकता आहे। प्रज्ञा, धन्यवाद मंदार दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।